तर लोकांना इमोशनल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरेंना टोला लगावलेला आहे। कुठलीच निवडणूक ही शेवटची नसते असं बावनकुळेंनी म्हटलंय। जात धर्मावर नाही तर विकासावर मतं मिळतील असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। तर मराठी माणसांची नाही तर टक्केवारी घेणाऱ्यांची ही शेवटची निवडणूक असेल असा टोला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला आहे। इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। येणारी मुंबईची महानगरपालिका ही आता उबाटा गटाच्या हातातून जाणार आहे, म्हणून 25 वर्ष ज्यांनी सत्ता केली किंवा भोगली, आता त्यांच्याकडे ते नेतृत्व राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। मराठी माणसाचा जो मुंबईकर होता त्याला बाहेर घालवण्याचं काम कोणी केलं, ज्यांनी हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे। म्हणून मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी खाणं हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे। मराठी माणसाची साठी ही शेवटची नाही तर टक्केवारी घेणाऱ्यांसाठी ही शेवटची निवडणूक आहे।